निर्भीड, निपक्ष, अन्यायाला वाचा फोडणारे एकमेव मराठी न्यूज चॅनल जनविकास न्यूज। नमस्कार, मी वैष्णवी। अचलपूर मतदारसंघामध्ये राजकीय वातावरण आता दिवसेंदिवस तापत असल्याचे दिसते। तर या मतदारसंघात बच्चू कडू यांच्या विरोधात आता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण तरडे हे रिंगणात असणार आहे। आणि विशेष म्हणजे मतदानाचे दिवस जवळ येत आहेत, तशी भाजपची ताकद आता वाढत असताना दिसून येत आहे। तर याचे नेमके कारण की बच्चू कडूंनी गेले 20 वर्षांमध्ये या मतदारसंघात कुठलाही विकास केला नसल्याचा आरोप आता या मतदारसंघातील स्थानिक नागरिकांनी केलाय। त्यामुळे गोरगरीब घरातील उमेदवारांना या निवडणुकीत आपण संधी देऊ असे मतदारांच्या वतीने बोललं जातंय। बच्चू कडूंच्या बालेकिल्ल्यात भाजपकडनं भव्य शक्ती प्रदर्शन करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची 2 दिवसांपूर्वी अचलपूर शहरात सभा पार पडली। या सभेला हजारोच्या संख्येने भाजप पदाधिकारी व मित्रपक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते। तर आज चांदूरबाजार शहरामध्ये पुन्हा प्रवीण तरडे यांच्या प्रचारार्थ भव्य सभा घेण्यात आली। तर या सभेला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची उपस्थिती होती। यावेळी सुद्धा हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती। त्यामुळे आता कुठेतरी बच्चू कडूच्या बालेकिल्ल्यात भाजप आघाडीवर असल्याचं सुद्धा बोललं जाते। तर 20 वर्ष हा मतदारसंघ बच्चू कडूच्या हातात होता, तो आता दुसरीकडे जाणार का हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।